आज आलं होतं माझ्या मिशोचं पार्सल. तर बघा मी मिशोवरतून बोलवलं होतं, एक टी शर्ट मागवलेलं होतं, कारण की खूप ट्रेंडिंग चालू होतं. मला सारखे मिशोचे मेसेज पडत होते, तर म्हटलं चला मागवून बघूया. तर बघा मागवलं होतं मी, आणि कपडा पण छान होता, मला तर आवडलेलं होतं. याच्यामध्ये आणखी कलर होते, पण म्हटलं हा कलर ट्राय करूया, मरून कलर छान वाटत होता. तर बघा हे असं दिसत होतं, कारण की पार्सल आलं काहीतरी नवीन आलं आणि आपण ते लगेच ट्राय केलं नाही, असं कधी होतच नाही आपल्यामुळे. मुलींचं तेच असतं, पहिले ट्राय करून बघायचं. तर मी आलं पार्सल खोललं आणि पहिले घालून बघितलं आणि मला खूप जास्त आवडलं. आणि नंतर झोपले होते, तर मिस्टर घरी यायचे होते त्यांनी. तर बघा रात्री 11:15 वाजता तर ते माझ्यासाठी आईस्क्रीम आणि केक घेऊन आले होते. एवढ्या रात्रीच कोणी आईस्क्रीम खाते का, पण मी खाते. आणि बघा मला पायनॅपल केक आवडतो म्हणून ते पायनॅपल केक पण घेऊन आले होते. असं काही नसतं की काय सेलिब्रेशन मूड झाला म्हणून घेऊन आले. आणि बघा मी तर रात्रीचे 11:15 वाजता केक कट करत होतं, आणि त्यातच माझा भाचा आलेला होता. म्हटलं चला त्याचा बड्डे सेलिब्रेट करूया. बड्डे तर नव्हता, पण म्हटलं आला आहे तर त्यालाही काहीतरी स्पेशल फील करून देऊ म्हणून त्याचा बड्डे म्हणून आम्ही त्या केक कट करत होतो. घरात कॅन्डल होते तर कॅन्डल पण लावून घेतले, आणि अशा प्रकारे आम्ही केक एन्जॉय पण करत होतो. आणि त्याचा बड्डे पण म्हणून त्याला चांगलं वाटत होतं की बड्डे म्हणून माझा करताय असं. तर बघा इथं पायनॅपल केक होता, तो मला खूप आवडतो. आणि नंतर आम्ही इथं सगळ्यांनी केक कट केला आणि खाल्ला. तर चला बाय बाय.